तर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर आता प्रश्न उपस्थित झालाय, तो रिक्त झालेल्या मंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार। यामध्ये सर्वात आधी छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आहे। त्याचं कारण म्हणजे मंत्रिपद न मिळाल्यावरून भुजबळांनी आत्तापर्यंत वेळोवेळी व्यक्त केलेली नाराजी, ओबीसी नेते म्हणून असलेली भुजबळांची ओळख, तसंच मागच्या टर्ममध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या मंत्रिपदाचा अनुभव। या सर्व बाबींवरून मंत्रिपदी भुजबळांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यासोबतच राष्ट्रवादीतील इतर नेत्यांचीही नावं चर्चेत आहेत। बीडचे राष्ट्रवादीचे नेते प्रकाश सोळंके, अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांच्याही नावाची चर्चा आहे। सरकार हे व्यवस्थित चाललं पाहिजे। सरकारच्या पाठीमागे आज प्रचंड बहुमत आहे, त्यामुळे पक्ष हा सगळा निर्णय घेण्याचा अधिकार जो असतो तो सगळा पक्षश्रेष्ठींना असतो। त्यामुळे या विषयावरती मी भाष्य करणं जबाबदारी घ्या, या विषयावर मी भाष्य करणं योग्य नाही। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी निलेश बोधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, कुणाच्या नावाची चर्चा आहे आणि या दृष्टीने कशी पावलं पडताना सध्या दिसत आहेत? अमोल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज एक महत्त्वाची संध्याकाळी 7 वाजता देवगिरी निवासस्थानी बैठक आहे। याच्यामध्ये माजी आमदार यासोबतच जिल्हा परिषदेचे सदस्य असे जिल्हाध्यक्ष या सर्वांना बोलवण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं आगामी काळातल्या रणनीती संदर्भात चर्चा होणार आहे। यावेळी ज्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी कोर कमिटी आहे ते कोर कमिटीचे सदस्य देखील यावेळी उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतील। आज धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, त्यानंतर आता या पदावर कोणाची वर्णी लागली पाहिजे या संदर्भात देखील प्रामुख्यानं या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळेल। खरं तर छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर आहे, कारण छगन भुजबळांची नाराजी संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली। मागील हिवाळी अधिवेशनामध्ये ज्यावेळी शपथविधीची वेळ आली त्यावेळी भुजबळांचं नाव अचानक कापण्यात आलं आणि त्यानंतर भुजबळ नाराज होऊन नाशिकला गेले होते। त्यानंतर आज तागायत अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा 1-to-1 संवाद अजूनही झाल्याचं पाहायला मिळालं नाहीये। केवळ फोनवरून त्यांची बातचीत झालेली आहे। त्यामुळे ओबीसी नेता यासोबतच महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं नाव, पक्षातला एक वरिष्ठ नेता म्हणून छगन भुजबळांना कुठेतरी संधी मिळू शकते अशा पद्धतीची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगते। तर दुसरीकडे आणखीन 2 महत्त्वाची नावं आहेत। मराठवाड्यातून धनंजय मुंडे यांच्याऐवजी आधी प्रकाश सोळंके यांच्या नावाची प्रचंड चर्चा होती। त्यांनाच मंत्रिमंडळात मराठवाड्यातून संधी मिळेल, प्रादेशिक समतोल राखता अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र ऐन वेळी धनंजय मुंडेंचं नाव आलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी प्रकाश सोळंके यांना व्यक्त केली होती। त्यामुळे प्रकाश सोळंके यासोबतच अनिल पाटील आणि संजय बनसोडे अशा 4 जणांची नावं सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय। छगन भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येते। मात्र पक्षानं अद्याप या संदर्भातला निर्णय घेतलेला नाहीये। आज संध्याकाळी जी बैठक पार पडेल त्याच्यामध्ये कोर कमिटीचे सदस्य बसतील आणि त्यानंतर कोण या मंत्रिपदावर असेल या संदर्भात निर्णय होताना आम्हाला आपल्याला पाहायला मिळेल। निश्चित धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल। आज संध्याकाळच्या या बैठकीकडे आपलं लक्ष असेल आणि त्यानंतर याबाबत काही ठोस माहिती समोर येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।